महिलांचं प्रतिसाद खूप होतं. त्यामुळे हे विजय चारी पॅनलला निश्चित झालं आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला परत आम्ही 40 वर्ष झालं आम्ही ठेवलंय. इथून पुढे पण ठेवायचं कार्यक्रम आमचं चालू राहील. मतदारापर्यंत आम्ही कामाच्या जोरावर मतं मागितली. त्यामुळं आमच्या सर्व या प्रभाग 15च्या लोकांनी भरघोस मतानं चारी पॅनलला विजय केला. आणि आता तुम्ही प्रभाग 15मध्ये 100% विकास झाला होता. तरी अजून 4-5 गावात ड्रेनेज रमामाता नगरमध्ये राहिला आहे. पत्रकार नगरमध्ये जे काही कामं असतील ऑलवर बाकीच्या प्रभागामध्ये मी माझे सहकारी मंगेश चव्हाण असतील आम्ही दोघं मिळून पूर्ण प्रभाग 15चं एकही काम ठेवणार नाही याची गवाही आम्ही आज देतो. आणि गुंठेवारीचं जे म्हणजे गुंठेवारीत जे आरक्षण होतं ते आरक्षण उठवायचं काम माझे सहकारी आणि मी ते आम्ही गुंठेवारीचं आरक्षण उठवून त्यांचं प्रमाणपत्र घरपोच काम देण्याचं काम तेही केलो आम्ही. आता आमचं ध्येय आहे, आमचं सातबाराला नाव नाही. या रमामाता नगर गोंधळी प्लॉट काळे प्लॉट बऱ्याच ठिकाणी त्यांना सातबाराचं नाव लावून द्यायची आम्ही त्यांच्यासाठी आम्ही मतं मागताना त्यांच्यासाठी आम्ही समोर त्यांना हे सांगितलं होतं की आम्ही सातबारावर नाव लावायचा प्रयत्न करणार आहे. ते प्रयत्न आम्ही जरूर करू आणि सातबारावर नाव लावण्याचे आम्ही फुल प्रयत्न करून लावायची संधी. आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील तसेच माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब या नेत्यांनी आम्हाला खूप साथ दिली. आमच्या प्रभागामध्ये त्यांनी पदयात्रा प्रचार या निमित्ताने त्यांचं बहुमूल्य आम्हाला सपोर्ट झालं. त्यामुळं मी त्यांचाही आभार मानतो. रैली काटने के है वो भी लोग विरोधक रहा तो आज का दिन विरोध करना है. कौन ऐसा धंधा उनके घरों पर करने का नहीं.